बाया म्हणलं की लय विचार करावा लागतो सगळ्या गोष्टींचा. साधं मला आता दळण जरी आणायचं असलं तरी मला घरातलं अर्ध निम्मं काम करून जावं लागतं. नाहीतर मग आलं की लय परेशानी होती. आणि आमच्याकडं शक्यतो संध्याकाळचीच गिरणी उघडी असते आणि उद्या गुरुवार आहे. उद्या गुरुवारची गिरणी बंद असते. म्हणून म्हणलं होतं मग आजच जावं. आणि जायचं म्हणल्यावर मग गिरणीत जाणं येणं म्हणलं की 7:30 पावणे 8 वाजतातच, कारण रियांशिका 6 वाजता ट्युशनवरून येते. आणि मग आलं की म्हणलं तसंच तिला खालच्या खालीच घेऊन जावं. म्हणून मग मस्त मग भाजी गिजी घ्यावं म्हणलं, फ्लावरची भाजी करून घ्यावं. चपात्या वगैरे आल्यावर करता येतील, काही नाही 2-3 चपात्या केले की होऊन जातं. संध्याकाळचं काही जास्त जेवण वगैरे जात नाही. मस्त कोथिंबीर घेतली काढून. आणि म्हणलं मग आता काय नाही, भाजीला फोडणी द्यावं. पण म्हणलं आता थोडेसे भांडे बी आहेत तेवढे पहिले घासून घ्यावं, मग आल्यानं टेन्शन राहत नाही. कसं बेसिनमध्ये भांडी दिसली की आलं की काही सुधरत नाही. आणि काल तूप बनवलेलं पातेलं होतं, मग ते थोडंसं निघत नव्हतं, थोडंसं त्याच्यात पाणी वगैरे टाकून ठेवलं होतं. म्हणलं मग आता सगळं घासून घ्यावं. आणि घासून झालं की मग आपलं आवरायला मोकळं, मग मस्त भाजी गिजीला फोडणी द्यावं म्हणलं. फ्लावर गिवर कट करून ठेवली होती. भाजीला घेतली फोडणी देऊन. आणि थोडासा भात बी लावून घेतला मी. म्हणलं मग नंतर टेन्शन नाही आल्यानं काही नाही, फक्त चपात्या राहत्यात करायच्या. आणि कसं थोडंसं तिथं ट्युशनमध्ये असते तोपर्यंत घरातली कामं उरकून घेतली की सोपं पडतं. हातपाय तोंड वगैरे धुतले, म्हणलं डोकं गिकं विसराव. आणि आता उन्हाळा असा लागलेला आहे की मग काय करावं तेच कळत नाही. डोकं केस वगैरे मोकळे सोडायला बी जमत नाही, नुसता घाम 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 होतोय. म्हणून मग वेणीच पाडून घेतली मी. आणि म्हणलं आता आवरून घेऊन जावं. रियांशिकाचा बी टाईम झालेला आहे आणायचा, तिला तसंच घ्यावं आणि तसंच जावं. थोडेसे कपडे बी राहिले होते घड्या घालायचे. म्हणलं आता चला, आवरलेलं आहे, अजून 10-15 मिनटं होते. मग त्या वेळेमध्ये मस्त कपड्याच्या घड्या गिड्या घालून घेतल्या. कसं असतं, आपल्याला कुठं थोडंसं बाहेर जरी जायचं म्हणलं की घरातलं सगळं नीटनाटकं करून जावं लागतं. नाही तर वाटतं परत आल्यावर बी आपल्यालाच करावं लागते. दळण घेतलं, गेले दळण घेऊन. आणि म्हणलं मग आता पीठ गीठ घेऊन यावं. दळण दळून आणलं की मग संध्याकाळी मस्त गव्हाची खीर बनवली होती आज. खूप दिवस झालं मला खायची होती. गव्हाची खीर घेतली, दूध ठेवलं तापायला. थोडेसे आता भांडे अजून पडलेच होते, एकदा घासलेच होते, परत पडले होते. आणि रियांशिकाने बसली होती भांडे खेळत, तिनं असा राडागिडा करून ठेवला होता. म्हणलं आता जाऊ द्या, सगळं जेवण वगैरे झाल्यावर आवरावं. मस्त मी गव्हाची खीर खाल्ली. रियांशिकाला मॅगी खायची होती, तिला मॅगी दिली करून. आणि संध्याकाळचं तिला लई टाळाटाळ करते जेवायची. मग माझी खीर खाऊन होईपर्यंत तिची मॅगी संपली होती, तिनं बसली होती अभ्यास करत. असा होता मिनी ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडला तर लाईक करा.